आमदार शरददादा सोनवणे यांच्या सहयोगामधून आज आळे या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहतोय आपल्या पाठीमागे प्रचंड गर्दी आहे। याही बाजूला आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा माहोल आहे। समाजाचं आपण काही देणं लागतो अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे। माझ्यासोबत आमदार शरददादा सोनवणे यांचे सहकारी कार्यकर्ते आहेत। आजचं जे महाआरोग्य शिबिर भरवलं जात आहे याविषयी त्यांना काय वाटतंय आपण त्यांच्या भावना समजून घेऊयात। घोटणेजी आपण काय सांगाल? आज जे महाआरोग्य शिबिर अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून माननीय प्रदीप शेटजी देवकर दादांचे एक खंदी समर्थक यांच्या वाढदिवसानिमित्त जे आयोजित करण्यात आलेले आहे ते अतिशय उत्साहाने पार पडत आहे आणि मूळ हेतू आहे की जेणेकरून समाजाला याचा काही लाभ व्हावा आणि या समाजातील गोरगरीब जी जनता आहे की ते आरोग्यापासून आर्थिक परिस्थिती मुळे म्हणा किंवा काही त्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे म्हणा वंचित राहतात आणि आरोग्याची आपली काळजी घेत नाही आणि त्याचा हा सगळ्या गोष्टीचा दादांनी अभ्यास करून हे आरोग्य शिबिर या ठिकाणी पूर्ण करत आहेत आणि अतिशय आम्ही पाहतोय लोकांमध्ये लोक अतिशय उत्साहाने यामध्ये काम करतायत, कार्यकर्ते काम करतायत। डॉक्टर मंडळी जी या तालुक्यातली ही एक संघटित झालेली आहे आणि डॉक्टरांची एक प्रकारची क्रांती आहे असं मला वाटतं। एवढी क्रांती डॉक्टरांमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये डॉक्टरांनी अतिशय चांगलं काम केलं, त्याबद्दल काही मनात कुठली शंका नाही। पण डॉक्टरांनी ही जी एक प्रकारची क्रांती, ज्या दिवशी समाजामध्ये शिक्षकांची क्रांती होईल, डॉक्टरांची क्रांती होईल, वकिलांची क्रांती होईल त्यावेळेस समाज घडेल आणि तो एक प्रकार ती एक व्यवस्था डॉक्टरांनी सुरुवात केली आहे। तर डॉक्टरांचं याच्यामध्ये खरं वास्तविक आभार मानलं पाहिजे। एखादी घटना घडल्यानंतर आपण त्या घटनेविषयी जास्त सिरियस होतो, म्हणजे एखादा मोठा आजार झाला तर आपण त्यासाठी किती पैसे उपलब्ध करून आपण तो आजार करतो बरा करण्यासाठी प्रयत्न करतो। पण दादांनी ही व्यवस्था चालू केलेली आहे की एखादा आजार होऊच नाही त्यासाठी इंग्रजीमध्ये म्हणलं जातं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर डोक्याला हात लावू नये म्हणून दादांनी ही सर्व गरजू लोकांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहेत। वेगवेगळ्या कामामध्ये दादांनी ज्यावेळेस सामुदायिक सोहळे असतील जी समाजाला गरज आहे ती गरज ओळखून दादा भूमिका घेतात आणि दादा भूमिका घेतल्यानंतर कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देतात आणि एक माणूस समाजासाठी एवढं योगदान देतोय तर मग डॉक्टरांना सुद्धा वाटलं जर दादा एवढं काम करत असेल तर आपली सुद्धा काहीतरी नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि हा मेसेज संपूर्ण तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोहोचण्यासाठी पत्रकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। तुमच्या पत्रकार मंडळींचं सुद्धा अतिशय मनापासून कौतुक करणं या ठिकाणी गरजेचं आहे की एवढा मोठा मी एक आरोग्यासाठी एक आवाज दादांनी केला आणि तो आवाज संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पोहोचवलेला आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे। गोरगरीब लोकांना ज्यांची अक्षरशः 100 रुपये खर्च करण्याची आज परिस्थिती नाही आहे त्या लोकांना दादांनी मदत केलेली आहे। गावोगाव जाऊन गाड्या ठेवल्या आहेत, आणायची व्यवस्था केलेली आहे, न्यायची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्या औषध उपचारांची व्यवस्था केलेली आहे, त्यांना आरोग्याविषयी जागृत करण्याची व्यवस्था केलेली आहे। असं एक आगळं वेगळं काम दादांनी सुरू केलेलं आहे आणि हाच आदर्श महाराष्ट्रातले अनेक आमदार घेतील आणि ह्या महाराष्ट्राला निरोगी महाराष्ट्र बनवतील अशी भूमिका मला या ठिकाणी घेऊशी वाटते। आमदार शरददादा सोनवणे यांनी रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी कोणी नाही म्हणून आमदार शरददादा सोनवणे आहे। आमदार शरददादा सोनवणे यांचा आदर्श राज्यातील इतर आमदार नक्कीच घेतील अशी आपल्याला अपेक्षा आहेत। आपल्यासोबत एक मावशी आहेत। मावशी, काय होते तुम्हाला? मनका दुखतोय, डोकं दुखतंय, आग होते डोक्याची, कमराचा पण मनका दुखतो आणि गुडघण एक खवड दुखतो। कधीपासून त्रास होतोय? 2 वर्षापासून होतोय। मग आता आमदार सोनवणे यांनी या ठिकाणी एवढं मोठं महाआरोग्य शिबिर घेतलंय, तेही चक्क मोफत घेतलंय, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे। आपण पाहतोय आमदार शरददादा सोनवणे यांनी हे जे मोफत आरोग्य शिबिर घेतलंय समाधान व्यक्त करतायत। आपल्यासोबत दुसरे एक मावशी आहेत। मावशी, तुमचं गाव कुठलं? मी राहणार मंगरूळ, माझं नाव आहे कल्पना शंकर भोजने। मला आज 4-5 वर्षापासून मणक्याचा त्रास आहे। बाकी घरातल्यांनी भरपूर पैसे घातले पण मला काही तिथं हे वाटलं नाही, पण आमदार आमच्या गावी येऊन आमची सगळ्यांची भेट घेऊन त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळं मग आम्ही इथं आलोय आरोग्य केंद्रामध्ये।
बाकी काय. आणि माझ्या घरामध्ये कुटुंब पण आहे, माझा लहान नातू आहे, मुलाचा मुलगा आहे, त्याला आज हरण्याचा त्रास आहे. तर बाहेर नेल्यावरती 40-50 हजार रुपये डॉक्टरांनी सांगितले. पण आम्ही गरीब असल्यामुळं आपले एवढं काही ऐपत नसल्यामुळं आम्ही इथं दादांना सांगितलं, तर ते म्हणले काय नाही घाबरायचं, इथं शिबिर आहे आपलं, तुम्ही येऊन इथं खात्री करून घ्या. मग आज माझे कुटुंब सगळे आम्ही इथं आळे गावात ह्यामध्ये आम्ही आलेलो आहेत. त्याच्या ऑपरेशनला 3 लाख रुपये खर्च सांगितलाय, पण दादांचे आणि मोफत झालं. म्हणजे मग आता त्याची तपासणी झाली? तपासण्या केलेल्या तशा, पण आता पण केलेली तपासणी. मग आता तुम्ही सांगता एवढा मोठा खर्च होणार होता, तो आमदार शरदत्ता सोनवणेमुळे मोफत होणारे पैसे वाचणार आहेत. तुमच्या भावना काय असतील? चांगलं केलं दादांनी, कारण का त्यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. गरिबांची त्यांनी चांगली काळजी घेतली. मावशी तुम्ही काय सांगता? पिताचा लय त्रास आहे, पाठ हे गुडघे हे बोट अशी झाल्या, गुडघं पार उठता येते नाही. पिताचा लय त्रास, वांट्या वाट्यात पोटात काही राहत नाही. आजी तुम्हाला काय होतंय? हे सर्व अंगाला खाजव सुटलेली बर, डीपीचे आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमदार शरदत्ता सोनवणे यांचा हेतू अतिशय प्रामाणिकपणे आहे. रुग्ण आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त करतात. जे गरीब लोक आहेत, एवढा मोठा खर्च ऑपरेशनला करू शकत नाही, चक्क या ठिकाणी हा सगळा खर्च मोफत केला जाणार आहे. आमदार शरदत्ता सोनवणे या जनतेचा दुवा तुम्हाला मात्र नक्कीच मिळेल. जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांचं योगदान कशा प्रकारे आहे, त्यांनी ऑपरेशन कोणकोणती नेमकी केलेले आहेत तेही आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आमदार शरदत्ता सोनवणे यांची आपण भेट घेणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. रुग्ण आपला आजार बरा व्हावा म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे आजार होऊच नये असे प्रयत्न आमदार शरदत्ता सोनवणे यांचे आहेत. जुन्नर तालुका निरोगी बनवायचं चंग त्यांनी बांधलेलं आहे. त्यांच्या या प्रयत्नाला नक्कीच यश येवो अशा आपल्या शुभेच्छा त्यांच्यासोबत असणार आहेत. आपण इतर रुग्ण काय म्हणतायत, डॉक्टर मंडळी काय म्हणतात हे आपण जाणून घेऊयात. आळे या गावामध्ये महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने जेवढे पण पंचक्रोशीतील पेशंट आलेले आहे, प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. की खरं तर बरीचशी शासकीय योजना आहेत. शासकीय योजनामध्ये महात्मा फुले आरोग्य योजना आहे, त्यानंतर काही सरकारी दवाखाने आहेत, PSC आहेत, RH आहेत. या सगळ्या शासकीय सुविधा उपलब्ध असताना देखील तालुक्याचे लोकनेते, आपला माणूस, किल्ले शिवनेरीचे शिलेदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं गेलं. आणि या शिबिराला या पंचक्रोशीतील संपूर्ण पूर्वपट्ट्यातील जनतेने एवढा मोठा प्रतिसाद दिलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी तालुक्याचे लोकनेते आमदार शरददादा सोनवणे यांचं नेतृत्व आहे, यांचं दातृत्व आहे आणि यांचं कर्तृत्व देखील आहे. या त्रिसूत्रीचा अतिशय चांगल्या प्रकारे मेळ आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी घातला गेलेला आहे. आणि दादांचं कार्य निश्चितपणे या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत आहे. तळागाळातील जनतेला काय आवश्यक आहे, कुठल्या बाबींची गरज आहे, या गोष्टींची नाडी निश्चितपणे त्यांनी ओळखलेली आहे. आणि केवळ राजकारण नाही तर समाजकारण आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. समाजाचं एक आपल्याकडे दायित्व आहे. या तालुक्याचं नेतृत्व करत असताना या तालुक्याला आवश्यक बाबी काय आहे, आरोग्यासंबंधातल्या सुविधा असतील, पाण्यासंबंधातल्या सुविधा असतील, जेवढ्या पण पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधा निश्चितपणे देण्याचं काम आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षामध्ये झालेलं आहे. हे शेवटचं वर्ष त्यांचं असताना देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतःला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झुकून दिलेलं आहे की पुढला भविष्यकाळ आपल्याला निश्चितपणे दिसतो की पुढल्या तालुक्याचं नेतृत्व निश्चितपणे शरददादा सोनवणे यांच्याकडे जाणार आहे. आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुका हा त्यांनी जो टॅगलाईन दिलेली आहे की निरामय आणि आरोग्यमय तालुका करण्याची जी टॅगलाईन आहे आणि ती यशस्वी करण्यामध्ये ते निश्चितपणे सफल होतील. यानंतर जानेवारी महिन्यामध्ये मला असं वाटतं की पश्चिम पट्ट्यामध्ये एक मोठं सोमतवाडी या ठिकाणी मोठ्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी देखील तालुक्यातील जनता ज्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी त्यांचा ते लाभ घेतील. आणि हे सर्व होत असताना आणखी एक दातृत्व या ठिकाणी असं दिसून येतं की दादांनी या ठिकाणी जेवढी पण ऑपरेशन उपलब्ध होत आहेत किंवा ज्यांना ऑपरेशनची गरज आहे अशी सर्व ऑपरेशन मोफत करून देण्याचा मानस त्या ठिकाणी राबवलेला आहे. अति मोठी देखील ऑपरेशन, बायपास सर्जरीसारखे ऑपरेशन किंवा अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीसारखे मोठमोठे जे हृदयविकार आहेत त्या संदर्भातले जेवढे रोग आहेत त्या संदर्भात देखील दादांनी मोफत उपचार करून देण्याची मनीषा या ठिकाणी बाळगलेली आहे. दादांना या तालुक्याचा मी एक
सामान्य नागरिक म्हणून आणि त्यांचा एक जवळचा कार्यकर्ता म्हणून या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये तालुक्याचं नेतृत्व निश्चितपणे शरददादा सोनवणे यांच्याकडे. आमदार शरददादा सोनवणे यांनी जे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या ठिकाणी चष्मे चक्क मोफत वाटले जातात. माझ्यासोबत एक मॅडम आहे, त्यांना या मोफत शिबिराविषयी काय वाटतं आपण जाणून घेऊया. मॅडम, तुम्ही काय सांगाल? या शिबिराला आज मोठी गर्दी आहे. खूप छान. सर्वसामान्य पूर्ण जुन्नर तालुका हा याचा लाभ घेत आहे. म्हणजे व्यवस्थितपणे सगळं अरेंज केलेलं आहे आणि वेगवेगळ्या तपासण्या शिवाय हे मोफत जे चष्मे वाटप आहे हे सगळं व्यवस्थित दादांनी सगळं नियोजनबद्ध केलेलं काम आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. लोकांचा दुवा आमदार शरददादा सोनवणे यांना नक्की मिळणार आहे. एक चांगल्या प्रकारची संकल्पना, एक चांगली कल्पना आमदार सोनवणे यांनी राबवली. तुमच्या भावना काय आहेत? हां, दादांनी एक वाक्यच ठेवलेलं आहे की जुन्नरचे आरोग्य निरामय ठेवू आणि महाराष्ट्राला आदर्श देऊ. त्याप्रमाणे दादांचं हे काम आहे आणि हे एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? नाही, खूप छान आहे. आमदार दादांनी छान केलंय नियोजन पण व्यवस्थित आणि शिबिर पण ठेवलंय. जुन्नर तालुका निरोगी बनवायचं एवढं त्यांचं ध्येय. मला जुन्नर तालुका बदलायचा आहे, जुन्नर तालुक्याचा विकास करायचा आहे, असं आमदार शरददादा सोनवणे सांगत होते. आज मात्र आमदार शरददादा सोनवणे यांनी तालुक्याचं आरोग्य बदलायचाही निर्णय घेतलेला आहे. माझ्यासोबत पोटेजी आहेत. पोटेजींच्या काय भावना आहेत आपण समजून घेऊयात. पोटेजी, काय सांगाल? या ठिकाणी खूप गर्दी आहे, लोक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. प्रामुख्याने रंजल्या गांजल्यांना जो कोणी नाही त्याला आमदार शरददादा सोनवणे आहेत. आज हे रुग्ण या ठिकाणी उपचार घ्यायला आलेत. तुम्ही काय सांगाल? तसं पाहिलं तर गेली 13 वर्षे ज्या पद्धतीने दादा तालुक्यात आले तेव्हापासून फक्त गोरगरीब आणि गोरगरीबच जनतेची सेवा करतायत. आम्हाला 13 वर्षापासून दादांचा सहवास लाभला. दादांच्या मनात ध्यानात सतत फक्त आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचे अश्रू मला कसे पुसता येतील आणि त्यांची सेवा कशी मला करता येईल हे दादांच्या 24 तास मनात ध्यानात असतंय आणि त्या पद्धतीने दादा कार्यक्रम करत आलेले आहेत. अगदी मोफत सामुदायिक विवाह असतील, गोरगरीब ज्यांचे अपघातात कुटुंबातला तरुण मुलगा गेला आहे अशा कुटुंबाला आधार देण्याचं काम दादांनी केलं आहे. त्यानंतर आत्ता हे जे शिबिर केले दादांनी, या शिबिराला प्रचंड असं उत्स्फूर्त साथ या ठिकाणी भेटली. खऱ्या अर्थी गोरगरीब जनतेचं अश्रू पुसण्याचं काम या ठिकाणी दादा करत आहे. दादा बोलत होते की माझ्या जीवाचं माती झाली तरी चालेल, परंतु या जनतेचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. हे या ठिकाणी सार्थ अभिमानाने सांगायचं वाटतं का ते वाक्य, हे ब्रीद वाक्य दादांनी सत्य करून दाखवलेलं आहे. दादांचे मनापासून आभार आणि आम्हाला अभिमान वाटतो सर्व कार्यकर्त्यांना का आम्ही या माणसाच्या सावलीत यांच्याबरोबर काम करण्याचा आम्हाला मान भेटतोय. आम्ही दादांना पुन्हा एकदा आभार मानतो. चांगल्याला चांगलं म्हणायचं धाडस लागतं. आमदार शरददादा सोनवणे यांचं चांगलं काम आहे, चांगल्या कामाचं कौतुक व्हायला नक्कीच हवं. माझ्यासोबत आमदार शरददादा सोनवणे यांचे एक दुसरे सहकारी आहेत. तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आमदार शरददादा सोनवणे ह्या संपूर्ण जनतेचे आधारवड बनलेत. तुम्ही काय सांगाल? आज आपण उघड्या डोळ्याने समोर पाहतोय चित्र की खरोखर मायबाप जनतेचा एक आधार असलेले दादा ते एक जे काय कार्य करतात ते खरोखर डोळ्याचं पारणं फेडण्याजोगं आहे. आणि जे काय आता पाठीमागं एक बातमी सोडली होती की कमिंग सून, तर याची देही याची डोळा असं आपण आज डोळ्याने पाहतोय किंवा कमिंग सूनची आतुरता आज तरी प्रत्येकजण डोळ्याने पाहतोय की काय होतं कमिंग सून. तर हे प्रत्यक्ष डोळ्याने प्रत्येकजण पाहतोय आणि यात खरोखर दादांनी जे काय काम करतात ते वाखाणण्याजोगं आहे. शासन म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिरं घेत असतात. त्या ठिकाणी मोफत औषधंही देत असतात. आज या ठिकाणी चक्क ऑपरेशनसुद्धा मोफत होत आहेत. तुम्ही काय सांगाल? दादांनी जे विचार मांडलेले की जे काय करणार आहे मी मायबाप जनतेसाठी करणार आहे आणि त्याच्यासाठी माझं सर्वस्व जरी पणाला लावायची वेळ आली तरी मी ते लावायला तयार आहे. आणि दादा ते आज प्रत्यक्ष करतायत की कुणालाही 1 रुपया न देता आज प्रत्येकाची आरोग्याची दखल घेऊन आज दादा ही सेवा डोळ्यासमोर करतायत. अशा प्रकारचं महाआरोग्य शिबिर फारसं कुठं पाहायला मिळत नाही. आज जुन्नर तालुक्यामधला हा बहुधा पहिला प्रयोग असावा. तुम्ही काय सांगाल? हा जो प्रयोग आहे हा
तितकाच यशस्वीरित्या पार पडतोय आणि हा आदर्श उभे महाराष्ट्रातील आमदार खासदारांनी घ्यावा आणि आपापल्या मतदारसंघामध्ये असे उपक्रम राबवावेत आणि खरोखर जनतेला जे हवं आहे, मायबाप जनतेला, गोरगरीब जनतेला ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा या भावनेतून पूर्ण होतात आणि त्या इतरांनी पण आदर्श घेण्याजोगं एक जबरदस्त असं मोठं महाशिबिर भरतंय. नक्कीच महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक जुन्नरचा पॅटर्न म्हणून नक्कीच राबवायला हवा. माझ्यासोबत मनसेचे तालुका प्रमुख आहेत शिंदेजी, त्यांच्याही काही भावना आहेत, आपण समजून घेऊयात. काय तुम्ही सांगाल? आमदार शरददादा सोनवणे यांनी हे महायाग भरवलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? आज आम्ही दादांच्या मार्फत कार्यकर्ते सगळे काम करत असताना आम्हाला अभिमान असा वाटतो की दादा, मी जरी मनसेचा तालुका अध्यक्ष आहे, ह्या भूमिकेतून मी काम करत असताना दादांनी आम्हाला पक्ष हा विषय बाजूला ठेवून सर्वसामान्यांसाठी पक्ष धरू नका, सर्वसामान्यांसाठी काम करा, ही सगळं कार्यकर्त्यांना आम्हाला जाण दिली. आम्ही आज दादांचे एवढे ऋणी आहोत का खरंच तुम्ही आज ह्या खालच्या जनतेत नाळ ओळखली ह्या गरीब जनतेची. आणि जनतेला काय पाहिजे, गरीब जनतेला काय पाहिजे, श्रीमंत वगैरे मोठाले हे करू शकतात, हे तुमच्या ऑपरेशन वगैरे काय खर्च लागेल ते करू शकतात, पण गरीब जनता, आज गरीब जनतेला काय पाहिजे? आत्तापर्यंत खूप आरोग्य शिबिरं झाली, काय होतं, आरोग्य शिबिरात तपासणी करतात, 2-3 गोळ्या देतात, काहीतरी देतात आणि घरी जामा. आज दादांनी काय केलं, डायरेक्ट ऑपरेशन. आज ऑपरेशन 30-40 ऑपरेशन ह्या आळेफाट्या परिसरात सगळे जेवढे ऑपरेशन थिएटर आहेत त्या ऑपरेशन थिएटरमध्ये पुण्या मुंबईचे डॉक्टर येऊन ऑपरेशन चालू आहेत. आत्ताच दादांच्या भाषणातून झाले का 7-8 ऑपरेशन आत्ता पूर्ण झालेत आणि आत्ता जवळजवळ 1-1.5 तासात 30-40 ऑपरेशन पूर्ण होतील. म्हणजे आज तुम्ही हे पाहताय का गर्दी किती आहे. आज जनतेत एवढं दादांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत जशी जाहिरात झाली का आज आरोग्य शिबिर डायरेक्ट ऑपरेशन पण होतं. आत्तापर्यंत हे ऑपरेशन किंवा असं आरोग्य शिबिर झालं नाही. भविष्यात आज 2 दिवस किंवा 3 दिवस सुद्धा हे चालू शकतं, एवढी गर्दी आज तुम्ही पाहताय. वाणी साहेब, आज तुमच्या मार्फत ही जनतेपर्यंत तुम्ही जाहिरात करा आणि दादांचे आम्ही सर्व कार्यकर्ते आभार मानतो. शरददादा सोनवणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या व्यथा समजून, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समजून अशा प्रकारचं महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आमदार शरददादा सोनवणे यांना आपण मनापासून धन्यवाद देऊया. आपल्यासोबत एक ताई आहेत. आज या ठिकाणी जे महाआरोग्य शिबिर भरवलं जातंय, ताईंना काय वाटतं आपण समजून घेऊया. ताई, तुम्ही काय सांगाल? खूप छान वाटतंय हे शिबिर. गोरगरिबांना हे भेटतंय, लाभ भेटतोय, लहान मुलांना. तसं दवाखान्यात गेलं तर आपण खूप त्याच्यासाठी पैसे खर्च करावं लागतं, हे सगळ्यांना लाभ भेटतं. खूप छान वाटतं. गरीब रुग्णांना स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी पैसे नसतात, बाकीची मंडळी फक्त यांचा वापर करून घेतात. आज मात्र आमदार शरददादा सोनवणे हा संपूर्ण खर्च मोफत करणार आहेत. तुम्ही काय सांगाल? खूप छान वाटतंय असं खर्च करणं. खूप छान वाटतंय. हे सगळ्यांसाठी लाभदायक होतंय, लहानांसाठी, मोठ्यांसाठी, वृद्धांसाठी, गरिबांसाठी. श्रीमंत असलं तरी ना खर्च आता आजाराचा दवाखान्याचा खूपच होतो, तो पेलवणं अशक्य आहे. आणि हे असं दादांनी हे केलंय, एवढं खर्च. महाशिबिर आहे शेवटी. आता मी आले माझ्या बाळाला घेऊन, किंवा माझाही कान दुखतोय म्हणून मी आलेली आहे. मग चांगलं वाटतंय. सामान्य जनतेला आधार देण्याचं काम आमदार शरददादा सोनवणे यांनी केलेलं आहे. माझ्यासोबत आमदार शरददादा सोनवणे यांचे सहाय्यक आहेत. त्यांना या शिबिराविषयी काय वाटतंय आपण तेही समजून घेऊया. वाळून साहेब, आपण काय सांगाल? सकाळी 5 वाजल्यापासून या शिबिराला मी उपस्थित आलोय. आत्तापर्यंत अधिकृत 3,500-4,000 लोकांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. प्रचंड गर्दी, प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. आणि काही जणांची आपण या ठिकाणी नोंदणीसुद्धा करून घेतल्यानंतर त्यांचं ऑपरेशनसुद्धा करण्याचे नोंदणी त्या ठिकाणी चालू आहे. तरीसुद्धा अजून जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मार्फत पुन्हा आपण एक शिबिर हे जुन्नरच्या वरच्या भागामध्ये करणार आहोत. त्या ठिकाणी यायचे, कोणी या ठिकाणी समजा शिबिरात येता आलं नाही तर पुढच्या शिबिरावर नाव नोंदणी करावी आणि या असणारे मोफत शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्यावा आपल्या मार्फत, एवढंच मी सांगू शकतो. औषध काय होते तुम्हाला? माझ्या मणक्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी या शिबिराला आलेली. कुठून आलात? येडगाववरून. मग आमदार शरददादा सोनवणे यांनी हे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. तुमच्या भावना काय? आमच्या भावना अशा आहेत का त्या मंत्र्यासारखा मंत्रीच होऊ शकत नाही. आज त्या मंत्र्यांनी आज एवढी लग्न, आज हे आमदार आहे, भविष्यकाळासाठी तुम्ही त्यांना मंत्री होण्याच्या शुभेच्छा जरूर द्या. आमदार शरददादा सोनवणे यांनी जे चांगलं महान कार्य केलंय, पुण्याचं काम केलंय, तुम्हाला काय वाटतं? हो, हे पुण्याचं काम म्हणजे त्यांनी आता 100 लग्न मोफत केली. आज एवढं मोठं शिबिर केलं, गोरगरिबांसाठी पाहिजे ते करतात.
त्यांच्यासारखा मंत्री आणि होऊ शकत नाही, झाला सुद्धा नाही. स्वतःचं मत आहे आणि सगळ्यांनी आज गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी त्यांनी आज एवढ्या सुविधा केल्यात. आज कोणत्याही मंत्र्यांनी आमच्यासाठी हे केलेलं नाही. आज गरीबाचा माणूस कशी जाऊ शकत नाही, एवढा पैसा खर्च करू शकत. आपण पाहतो या ठिकाणी आमदार शरददास सोनवणे यांचं काम अतिशय चांगलं आहे. सगळे लोक भरभरून आमदार शरददास सोनवणे यांच्या कामाचं कौतुक करतात. माझ्यासोबत एक मावशी आहेत. मावशी, तुम्हाला काय होते? छान वाटतंय. तुमचा आजार काय? मला काय नाही, फक्त कमरेचं दुखणं आहे. मग आज या ठिकाणी चक्क औषध मोफत आहेत, उपचार मोफत करून दिले जाणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? बरं वाटतं, असं छान वाटतं. म्हणजे सगळ्यांच्या मदतीने हे केलं, त्याच्याबद्दल आभार त्यांचं. आपण या ठिकाणी पाहतोय आमदार शरददास सोनवणे या ठिकाणी जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, रुग्णांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद व्यक्त केला जातोय. ताई, तुम्हाला काय होते? खूप सुंदर आहे. असं काय कुठं होणार नाहीये. इतक्या बाहेर जाऊन सुद्धा एवढे तपासण्या होत नाहीये. इथं खूप छान आहे. म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं तसं तपासणीमध्ये. आणि एवढे चेकअप आपल्याला कुठे मिळणार आहे ना. आमदार शरददास सोनवणे सर्वसामान्य जनतेचा दुवा अशाच प्रकारे घेत चला. हा दुवा आपल्या नक्कीच पथ्यावर पडेल. जुन्नरच्या शिवनेरीचे शिलेदार आपण म्हणून घेतात, आपण आहात हे आता सिद्ध होतंय. भविष्य काळामध्ये ह्या जुन्नर तालुक्याला मंत्रिपद मिळावं आणि तालुक्याची विजयी पताका, तालुक्याचा विकास असाच होत राहो, अशीच सदिच्छा, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळे. दादा सोनवणे यांनी हे आरोग्य महाशिबिर आयोजित केलेलं आहे. दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर दादा 12 वर्षापूर्वी तालुक्यात मुंबईवरनं इथं आले, तर येतानाच त्यांनी या तालुक्याचा विचार केला का ह्या तालुक्याचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी इथं तालुक्यामध्ये प्रवेश केला. आणि सुरुवातीला असंख्य लोक त्यांनी ज्यावेळेस सामुदायिक विवाह केले त्यावेळेस हसत होती. त्याच्यानंतर मशिदींना भेटी दिल्या त्यावेळेसही लोक हसत होती. त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टीचा दादांनी एकच ध्यास धरला का ह्या तालुक्याचा आपल्या जीवनाची माती झाली तरी चालेल, पण ह्या तालुक्याचं सोनं करायचं. ह्या उद्देशाने ह्या मुंबईवरून इथं आले आणि त्यांनी खरंच तालुक्याचं सोनं केले. हे जनतेला आता सांगायची वेळ आलेली नाही. त्याच्यानंतर त्यांनी जे महाआरोग्य शिबिर केले तर गोरगरीब लोकांची अतिशय म्हणजे परिस्थितीमुळं महागड्या दवाखान्यात जाणं परवडत नव्हतं, परंतु त्यांना आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही आता अडचण येणार नाही. इथून भविष्य काळात बरं का जनतेचा एक आधार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. गोरगरीब जनतेचा आधार, श्रीमंतांचा आधार सगळ्यांना यातून ते बाहेर काढणार आहे. आणि भविष्यामध्ये दादांना एक शुभेच्छा देतो का दादा या तालुक्याचे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, ही जनतेची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. ते तर ह्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे माझ्या वैयक्तिक मते 50,000च्या पेक्षा अधिक मताने निवडून आल्याशिवाय ही जनता स्वस्थ बसणार नाही. कारण ते जनतेसाठी स्वस्थ बसत नाही, म्हणून जनता सुद्धा त्यांच्यासाठी स्वस्थ बसणार नाही. आमदार साहेब जे काय शिबिर भरवलेलं ना हे सर्वांच्या सोयीकरता भरवलेले आहे आणि याच्यामध्ये सर्व सहभागी होऊन सर्वांचा आनंद व्हावा. चांगलं आहे, चांगली याबद्दल हे काम केलं. हे साहेबांनी चालवलं, फार चांगलं चालवलं. गरिबांचा दुवा घेतोय. हां, गरिबांचा दुवा आहे. शेठच्या भावना काय आहेत? आतापर्यंत अनेक राजकीय मंडळींना अशा प्रकारचं महाआरोग्य शिबिर घ्यायला जमलेलं नाही. सामान्य जनतेचा दुवा शरददादा सोनवणे यांना नक्कीच मिळणार आहे. गरिबांना ज्यांना कोणी वाली नाही त्यांना आमदार शरददादा सोनवणे आज खऱ्या अर्थाने वाली ठरलेले. दादा, आपण काय सांगाल? एवढं मोठं महाआरोग्य शिबिर आमदार सोनवणे यांनी घेतलेलं आहे, तुमच्या भावना काय? माझ्या या शिबिराच्या निमित्ताने भावना एवढ्याच असतील की गरिबांना याचा परमेश्वरासारखे हे उभे राहिले आणि गोरगरिबांना ज्यांचे कुठंच ते सेवा घेऊ शकत नव्हते अशा लोकांना इथे सेवा घेण्याचा त्यांना संधी मिळाली. आणि ते सर्व त्या गोरगरिबांचे आशीर्वाद सोनवणे साहेबांना नक्की मिळतील असं मी त्यांना माझ्या संस्थेच्या वतीने गोरगरीब जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. लोकांची सोय यामुळे झालेली आहे, तेव्हा हे अभूतपूर्व असं हे शिबिर मी अभिनंदन करतो. सर्वांचं अभिनंदन करतो. पुढाऱ्यांचे अभिनंदन करतो, आमदारांचे अभिनंदन करतो आणि डॉक्टर वगैरे मंडळींनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. शरददादा आमदार सोनवणे यांनी मोफत आरोग्य शिबिर भरवल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो आणि असे आमदार यापुढे कधी होऊ शकतील ते आम्ही नाही सांगू शकतो किंवा नाही सांगू शकत, पण यांनी भरपूर गरजू लोकांसाठी भरपूर प्रयत्न केलेत आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी तर भरपूरच झाले. काही जे असे रुग्ण आहेत का ते स्वतः जाऊ शकत नाहीत
आणि स्वतः खर्च करू शकत नाहीत. अशा लोकांसाठी भरपूर मदत झाली आहे. याच्यासाठी मी खूप खूप दादांचे आभार मानेन. खूप खूप शुभेच्छा देईल दादांना पुढच्या कर्तृत्वासाठी. आणि दादांनी खूप खूप पुढच्याही पंचवार्षिकमध्ये खूप काम करावं आणि खूप लोकांसाठी खूप मदत करावी. आणि हे खूप माझ्यासाठी खूप आनंदाचं वाटते मला. दार सोनवणे यांनी आज ही दसरा भरवली ते चांगले आहे आणि असं यांना दुवा मिळून द्या. आमदार शरददादा सोनवणे यांचं आजचं जे कार्य आपण पाहतोय या ठिकाणी प्रचंड गर्दी आहेत. आमदार शरददादा सोनवणे यांचे सहकारी त्यांच्या सोबत आहेत. त्यांचे एक विश्वासू सहकारी डोंबरेजी आज इथं आहेत. या महाआरोग्य शिबिराविषयी त्यांना काय वाटतंय आपण त्यांच्या भावना समजून घेऊया. काम काही समाधान नाहीये, आम्हाला काम करण्यामध्ये समाधान आहे, त्याचंच आम्ही आमदार शरददादा सोनवणे यांचं काम चांगलं आहे. आम्हाला हे मस्त आहे चांगलं. गरिबांच्या ह्याला जेवढी सेवा करेल तेवढी चांगली आपलं, एवढं आपलं मत आहे. आमदार साहेबांना एकच विनंती करतो की मी हा सर्व आपल्या जुन्नर तालुक्यातील जो समुदाय इथं जमलेला आहे, तरी आपण एक शिबिर घेतलेले, तरी याच्यामध्ये कितीक लोकांचे रोग इथं निदान करण्यासाठी शिबिर आपण ठेवले, याबद्दल तुमचा धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी की आपण जुन्नर तालुक्यात एखादं मोठं हॉस्पिटल, वाशिमसारखं हॉस्पिटल मोठं ठेवावं, तर आपल्या लोकांच्या अडचणी दूर होतील. याच्याकरता तुम्ही जुन्नर तालुक्यात वाशिमसारखं मोठं हॉस्पिटल जर उभं केलं तर तुमचे लोक वाह करतील. शरददादा सोनवणे आमदार, त्यांनी खूपच काही चांगलं केलेलं आहे आमच्यासाठी. मोफत दादा तुम्हाला धन्यवाद. आमच्यासाठी खूप काही करता तुम्हाला दादा धन्यवाद. आमचं गरिबासाठी सोय करते, त्या मनापासून तुमचा धन्यवाद करते. आमदार शरददादा सोनवणे यांच्या सहकार्यामधून आळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाआरोग्य शिबिर घेतलं जातंय. या ठिकाणच्या महाशिबिरामध्ये सगळेजण लाभ घेत आहेत. आज बातमीदार म्हणून मीही याचा लाभ घेतोय. डॉक्टर मंडळी सकाळपासून प्रयत्न करत आहेत. मलाही नेमका काय आजार आहे, माझंही आरोग्य ठणठणीत आहे का हे मी तपासून घेतोय. सर्वसामान्य जनतेला या महाआरोग्य शिबिराचा नक्कीच फायदा होतोय. आमदार शरददादा सोनवणे तुम्हाला मनापासून धन्यवाद देऊया. म्हणजे डॉक्टर साहेबांना विचारूया माझं आरोग्य कसं आहे. थोडंसं बीपी वाढलेलं आहे तुमचं बोलल्यापासून का? बोलल्यामुळे बडबड करून थोडं तुमचं बीपी वाढलेलं दिसतंय. काय करायला पाहिजे? थोडंसं काळजी घ्या, थोडं रेस्ट घ्या, जरा चहा वगैरे घ्या, थोडी रेस्ट आमदार घ्या. शरददादा सोनवणेंनी जे महाआरोग्य शिबिर भरवलेलं आहे त्या शिबिराविषयी काय सांगाल? शिबिर खूप छान आहे. खूप लोकांचा रिस्पॉन्स पण भरपूर मिळालेला आहे. आणि या ठिकाणी पुण्याचे डॉक्टर असतील, आपले लोकल जुन्नरचे TMPचे डॉक्टर असतील, सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्यही केलेलं आहे. लोकांना फार फायदा होईल असं वाटतंय. ऑपरेशन्स पण या ठिकाणी मोफत होत आहेत आणि बाकी पेशंटला पण औषधोपचार वगैरे मोफत केला जातोय. जिल्हा परिषदेने आतापर्यंत अनेकदा अशा प्रकारची मोफत शिबिरं घेतली, तपासण्या केल्या आणि रुग्ण YCMला पाठवायचे. आज या ठिकाणी रुग्णांची तपासणी होते, ऑपरेशन पण याच ठिकाणी होत आहे. पेशंटची चेकअपही केलं जात आहे. त्याबरोबर त्यांचे ऑपरेशन्स पण या ठिकाणीच होत आहेत. आळेफाट्यावरती 5 ते 6 ऑपरेशन थिएटर आपण त्यासाठी ठेवलेले आहेत आणि तिथे ऑपरेशन्स पण 1-2 दिवसात आपण ऑपरेशन्स प्लॅन करतोय. शिवाय इथे मोठ्या प्रमाणात औषधोपचार पण आपण उपलब्ध केलेला आहे. त्यामुळं इथे मोफत औषधोपचार पण होतोय. नुसतंच पेशंट बघायचे आणि त्यांना कुठेतरी रेफर करायचं असं प्रकारचं कॅम्प हा नाही आहे, तर पेशंटला उपयुक्त असा कॅम्प आहे. आमदार सोनवणे यांनी आजचा घेतलेला कॅम्प लोकांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. या सर्वसामान्य जनतेचा, गरजू रुग्णांचा दुवा आमदार सोनवणे यांच्याबरोबर राहील. आपण अशीच अपेक्षा व्यक्त करूया. सोनवणे याच्यापेक्षा आधुनिक आरोग्य शिबिरं घेतील आणि या जनतेचा दुवा सतत सोबत ठेवतील अशीच अपेक्षा व्यक्त करूया. सोनवणे यांनी आज या ठिकाणी जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, प्रचंड चांगल्या प्रकारे दुवा मिळतोय. भविष्य काळामध्ये या जनतेचा दुवा आमदार शरददादा सोनवणे यांच्यासोबत कायम राहील. दादा, आज प्रचंड गर्दी आहे, लोक मोठ्या संख्येने आले आहेत, आपण काय सांगाल? जुन्नर तालुका हा आरोग्याने चांगला राहावा आणि ही अपेक्षा तालुक्याचा आमदार म्हणून असणं ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. आज मी या सर्व कॅम्पमधून बऱ्याचशा रूमला भेट दिल्या
आणि मला महिलांच्या विशेषत्वाने एक गोष्ट लक्षात आली की ह्या तालुक्याच्या महिलांची परिस्थिती आहे, शरीराची अतिशय नाजूक आहे. तिथल्या ज्या डॉक्टर सोनवणे आहेत, ज्या पुण्याहून आलेले आहेत, त्यांनी मला सांगितलं की साहेब ह्या सर्व महिलांना काही महिला अशा भेटलेल्या आहेत की त्यांचं इमर्जन्सी ऑपरेशन होणं फार गरजेचं आहे. कदाचित त्या जर या कॅम्पमध्ये आल्या नसत्या तर कदाचित महिना 2 महिन्यामध्ये अतिशय दुर्घटना त्यांच्यावर ओढवली असते अशी परिस्थिती जाणवते आहे. आणि ही गोष्ट ऐकून मी थोडासा गंभीर झालो. शेवटी आपल्या ग्रामीण भागातल्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक महिला सकाळी उठल्यापासून आपल्या मुलांची काळजी, आपल्या नवऱ्याची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी, जबाबदारी, धुणं भांडं, स्वयंपाक, जेवण, साफसफाई, कपडा लत्ता याच्यामध्ये ती महिला चिंतित असते. परंतु स्वतःच्या जीवनमानावर ती बिलकुल लक्ष देत नाही. याचाच अर्थ हा कॅम्प माझ्या दृष्टीने जो घेतला तो अतिशय महत्त्वाचा ठरला. हा कॅम्प इतर महाआरोग्य शिबिरासारखा नाही आहे साहेब. या कॅम्पमध्ये प्रत्येक पेशंटला डायग्नोज केलं जातं आहे, तपासलं जातं आहे आणि त्या ज्या लोकांना ऑपरेशन करायचं आहे, आजचा दिवस असा आहे की आज 50-60 ऑपरेशन तर होतीलच, चालूच आहे, सगळ्या ओटी फुल आहेत. म्हणजे आळेपाटीचे जेवढ्या महत्त्वाच्या ओटी आज ऑपरेशन थिएटर आहे ते सगळ्या फुल आहेत, तिथं ऑपरेशन चालू आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अपेंडिक्सचे ऑपरेशन असेल, हर्नियाचे ऑपरेशन असेल, त्यानंतर मूतखड्याचे ऑपरेशन्स असतील, अन्यथा मोतीबिंदूचे ऑपरेशन्स असतील, अन्यथा आपल्याला सांगतो की मूळ व्याधाचं ऑपरेशन असेल. ही सर्व ऑपरेशन्स आता ऑलरेडी आज सकाळपासून 7 वाजल्यापासून चालू आहे. पुण्याचे डॉक्टर ते अतिशय यशस्वी ऑपरेशन करतायत. त्याच्यानंतर ते जे ऑपरेशन झालेले पेशंट आहेत त्यांना उद्या मी स्वतः जाऊन भेटणार आहे, आपल्या सर्वांना बरोबर घेऊन त्यांचे कसे ऑपरेशन झालं, त्यांना कसं वाटतं हे विचारणार आहे. ही सर्व ऑपरेशन आज मोफत होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये सेम डे आपण महाशिबिर ठेवून महाशस्त्रक्रिया म्हणजे मोफत शस्त्रक्रिया करणारा मी या महाराष्ट्राच्या पटलावरचा पहिला आमदार आहे. आणि म्हणून ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांची आज नोंद होणार आहे त्या सगळ्या नोंद केलेल्या सगळ्या असलेल्या आरोग्याच्या, मग काही समजा कॅन्सरचे ऑपरेशन असते, काही लोकांना गाठ आहे, काही महिलांना त्याच्या स्तनाला गाठ आहे, काही महिलांच्या पिशवीला गाठ आहे. अशा ज्या गाठ असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्या पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, ते कॅन्सर आहेत का कॅन्सर नाही आहे, हा सगळा संशोधनाचा भाग आहे. पण एक सांगतो मी, या सर्व असलेल्या कॅन्सरचे पेशंट, अन्यथा एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्ट आणि बायपासेस हे सगळे ऑपरेशन्स आजच्या कॅम्पपासून तर ते पेशंट पुण्याला नेऊन त्यांचे ऑपरेशन मोफत केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्या दृष्टीने तालुक्याचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आणि असे कित्येक लोक आहेत, मी आपल्याला सांगतो की ज्या लोकांकडे 10,000 रुपये सुद्धा आज ऑपरेशनसाठी नाही, पैसे नसल्या कारणामुळं त्यांनी शरीराची व्यवस्था करायची सोडून दिलेली आहे. जर पैसेच नाही तर मी ऑपरेशन का करावं, जर पैसेच नाही तर मी स्वतःला का जपावं, अशी भावना अनेक गरजवंत आणि गरीब आणि बेघरांच्या म्हणजे निराधारांच्या मनामध्ये ही भावना आता रुजलेली आहे. पण मी निश्चितपणे याचा शोध घेण्यासाठीच हे आज महाशिबिर आयोजित केलं आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन चालू आहे. आणि हा कॅम्प जो आहे तो यशस्वीपणे लोकांच्या जनतेच्या व्यवस्थेसाठी त्यांना पुनर्जीवित करणारा हा कॅम्प आहे. आणि हा कॅम्प जसा आज पूर्व पट्ट्यामध्ये आपण घेतला आहे तसाच तो पश्चिम भागामध्ये सुद्धा जानेवारीमध्ये घेणार आहोत. अतिशय लोकांच्या जीवाशी असलेला व्यवस्थेचा विषय, निरामय असलेला विषय, आरोग्याचा विषय हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. याचा फायदा तोटा मला माहीत नाही. काही लोक चर्चा करतात की आमदार महोदयांनी हा कॅम्प लावल्यानंतर त्यांना खूप मतांचा फायदा होईल. माझ्या माहितीवर मला मताचा फायदा होईल तोटा होईल महत्त्वाचं नाही. माझ्या दृष्टीने एक माणूस जगणं, त्याचं आरोग्य वाढणं आणि तो निरामय राहणं, त्यांचं आरोग्य तंदुरुस्त म्हणजे जुन्नर तालुका तंदुरुस्त. आणि म्हणून सगळ्याच गोष्टी राजकीय म्हणून पाहू नये, जसा मी केला आहे. काही लोक आता मी पाहतोय स्वतःचे वाढदिवस साजरे करतात, मी टीका नाही करत आहे, पण त्या वाढदिवसाला काय अर्थ नाही. तुम्हाला वाढदिवस साजरे करायचे आहेत, जसं माझाही 3 दिवस वाढदिवस साजरा केला, पण तो जनतेचा वाढदिवस होता. 10,500 लोक लाभधारक झाली. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी स्प्रे पंप गेले, शेतकऱ्यांना गमेरे गेले, किटल्या गेल्या, ट्रॅक्टर गेलं, शेतीची अवजारं गेली. आणि हे सगळं आम्ही का म्हणतो
तर शेतकऱ्यांच्या समोर हा जनतेसमोर आणि जनतेच्या व्यवस्थेसमोर हा वाढदिवस त्यांचा व्हायला पाहिजे. स्वतःसाठी मिरवण्याचा वाढदिवस कोण करत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे या काळजी व्यवस्थेमध्ये, म्हणजे काळजी व्यवस्था कशाला म्हणावं, पालकत्वाचा अर्थ तो आहे की नेत्याला कुठल्याही भान असावं की आपण कुणासाठी या सगळ्या गोष्टी करणार आहे. म्हणून आजचं हे महाआरोग्य शिबिर आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर माझ्या दृष्टीने जनतेच्या व्यवस्थेसाठी फार महत्त्वाचं आहे. आमदार साहेब, आपण तालुक्यामध्ये आलात, सुरुवातीला आलात, लोकांना कौटुंबिक मदत केली, नंतर आपण आमदार झाल्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबवले, महाआरोग्य शिबिर आज घेताय, मधल्या वाढदिवसाच्या काळामध्ये लोकांनाही तुम्ही इथे योजनेमध्ये लाभ मिळवून दिला. आज तुम्ही तालुक्यामध्ये अनेक उपक्रम राबवताय. ह्या तुमच्या उपक्रमाचं नेमकं गमक काय आणि भविष्य काळामधलं अजून आपलं प्लॅनिंग काय असेल? नाही पहा, आता जो नवीन शिबिर जे आता आपण सुरुवात केली चालू वर्षापासून, ती आता सुरुवात झाली. जनतेला एक विश्वास आहे की कोणीतरी आमची आरोग्याची काळजी करणारा आमदार इथं उभा आहे, त्यांचं संरक्षण आम्हाला मिळणार आहे. आणि आता डिसेंबर संपतोय आपण, हे आजची 23 तारीख आहे, 8 दिवसांनी डिसेंबर संपेल. 2018 संपते, 2019 मध्ये आपण पदार्पण होतोय. 2019च्या पहिल्या दिवशी काहीतरी जनतेसमोर वेगळं करायची माझी भूमिका आहे. काय करेल मला माहित नाही. पुन्हा कमिंग सून पुन्हा कमिंग सून. माझा स्वभावच तो आहे की जनतेसाठी काही नवीन करायचं. जनतेला राजकीय कमिंग सून का काय? नाही बघा, राजकीय कमिंग सून मध्ये आता गोंधळ आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आता सगळा सुना झालेलं आहे. सून काय राहिलेलं नाही. कारण का तर गोंधळलंय सगळ्या पक्ष, सगळ्या पार्ट्या, राजकीय नेते असं ब्रँडेड म्हणू शकत नाही की बाबा आमची अशी लाट आहे आणि मग आमचा पक्ष एवढा जोरात आहे. प्रत्येक जण आता गोंधळलेला आहे, गडबडलेला आहे. माझं एक म्हणणं आहे की आपले पाय जमिनीवर असावेत. शरददादा सोनवणे, आपण असाच जनतेचा दुवा घ्या. भविष्यकाळ आपल्या सोबत असेल. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स.